सह्याद्रीच्या रांगेत दाट धुक्यात लपलेलं, निसर्गाच्या कुशीत वसलेलं, जिथं प्रत्येक श्वासात शिवाचं अस्तित्व जाणवतं, ते पवित्र स्थान म्हणजे भीमाशंकर. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक. शिवशक्तीचा दर्शनासाठी हजारो भक्त दरवर्षी जिथं येतात. गुप्त वाटा, घनदाट जंगल आणि हजारो वर्षाचा इतिहास. हे फक्त मंदिर नाही, ही आहे श्रद्धा, निसर्ग आणि अध्यात्म यांची त्रिवेणी. चला तर मग आपल्या पावलांनी उलगडूया. सर्वांनी सबस्क्राईब आणि लाईक करा. जय श्रीराम मित्रांनो, स्वागत आहे आपल्या व्लॉग मध्ये. तर आता रात्रीचे 2 वाजले आहेत. मी आणि माझा मित्र भीमाशंकरला निघालो आहोत. मी पुण्यातच राहिला असल्यामुळे आपल्या घरापासून मंदिर 120 किलोमीटर दाखवत आहे. तर रात्रीचे निघायचे कारण असे की सकाळच्या वेळी शिवलिंग हे ओपन असते आणि ओपन शिवलिंगचं दर्शन घ्यायचे असल्यामुळे आम्ही रात्रीचे निघालो. सकाळचे 5:30 वाजले होते. थोडे थोडे दिसायला लागले होते. पावसाच्या सरी अजूनही थोड्या थोड्या पडत होत्या. वातावरण धुक्यामुळे धुंद होते. पक्ष्यांचा आवाज कानावर पडतच होता. अगदी जणू काय निसर्ग स्वतःच जागा करायला आलेला. भीमाशंकरच्या जवळपास पोहोचलोच आहोत. एखादं 30 ते 40 किलोमीटर अंतर शिल्लक होते, पण मन मात्र वाटेवरून हरवून गेलेलं. आभाळ अजूनही थोडस काळसर दिसत होतं. पूर्वेकडून हळूहळू प्रकाश झिरपू लागलेला. त्या मंद प्रकाशात डोंगराच्या किनाऱ्याचं सौंदर्य उठून दिसत होते. त्यात ढगांची चादर आणि खाली धुक्याचं पांघरूण. रस्ते ओले होते. रस्ता अजूनही वळणाचा होता. पण पावसात बाईक चालवण्याची एक वेगळीच मजा आहे. हवेत थोडासा गारटा, थेंबाचं चिकटणं आणि शेजारच्या झाडामधून वाहणारा वारा, ते क्षण स्वर्गीय होते. आम्ही गाडीवरून पुढे जात असताना निसर्गावर आमच्या गप्पा चालू होत्या. मी माझ्या मित्राला म्हणालो, झाडावरचं पान म्हणजे माझ्या राजमुकुटाची मोती. मित्र पण मला लगेच म्हणाला, मग मी काय दरबारी आहे का? हे बघून दोघेही हसायला लागलो आणि गप्प बसलो. पण गप्प बसल्यामुळे एक गोष्ट कळली. मन हलकं ठेवून प्रवास केला की गंतव्यापेक्षा वाटच अधिक सुंदर वाटते. आता आमच्या दोघांच्या पोटात कावळे ओरडायला लागले होते. मी म्हणालो, महाराज भूक तर चांगलीच लागले. आणि मी हॉटेलकडे गाडी घेतली. गाडीवरून उतरतानाच खंडोबाने आमचे स्वागत केले. त्याच्याशी थोडा वेळ खेळल्यानंतर तो काय आम्हाला सोडाना. मिसळ आणि चहाचा आस्वाद घेतला. मिसळ जरा ॲव्हरेजच होती. नाश्ता झाला, मन शांत झालं आणि पुन्हा एकदा आम्ही गाडी सुरू केली. भीमाशंकर अजूनही काही किलोमीटर दूर होते. या प्रवासाचं एक खास कारण होतं की हे माझं 6वं ज्योतिर्लिंग होतं. आतापर्यंत मी 5 पवित्र ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतलेले होते. त्यात त्र्यंबकेश्वर, काशी विश्वनाथ, उज्जैन, ओंकारेश्वर, घृष्णेश्वर हे होते. जाता जाता रस्ता संयमपणे वळण घेत होता. अचानक आमचे लक्ष जंगलाच्या बाजूला गेले. झाडाच्या फांद्यावर थोडीशी गंमत चालली होती. काही माकडे एकमेकांशी खेळत होती, तर काही उड्या मारत होती, तर काही आमच्याकडे बघत होती. तिथून आम्ही पुढे निघालो. पुणे जिल्ह्याच्या सह्याद्री पर्वतरांगेत वसलेले महादेवाने असुर भीमाचा वध इथेच केला होता आणि इथे ज्योतिर्लिंग प्रकट झाले होते. तसेच महादेवाच्या शरीरातून घाम बाहेर पडला आणि भीमा नदीचा उगम झाला. तर अखेरीस अनेक वळण घेत धुकं, रस्त्यांची निसर्गरम्यता अनुभवता आम्ही भीमाशंकराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोहोचलो. प्रवेशद्वाराजवळची हवा एकदम प्रसन्न वाटत होती. थोडीशी गार, थोडीशी ओलसर, भक्तीने भरलेली. आम्ही बेल आणि पुष्प घेतलं अर्पणासाठी. जणू निसर्गानेच आपल्याला हे अर्पण करायला दिले. तिथून पायऱ्या उतरून मंदिराच्या दिशेने चालत निघालो. सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे शिवालय भक्तांच्या ओसंडून वाहणाऱ्या श्रद्धेने भरलेलं. मंदिराचं बांधकाम 13व्या व 18व्या शतकात झालं असून हे स्थान निसर्ग, अध्यात्म आणि ऐतिहासिक वारशांचं संगम स्थान मानले जाते. मंदिराजवळ पोहोचल्यावर दर्शनासाठी रांगेत उभे राहावे लागले, पण त्यावेळेतही वेगळे समाधान होते. पुढे महादेवाचं दर्शन होणार होतं हे पुरेसं होतं.
दर्शन झाल्यावर मंदिरातच थोडा वेळ शांत बसलो. तिथे ना फक्त देव आहे, त्या जागेत एक जिवंत ऊर्जा आहे. वाऱ्याच्या झुळकीत शिवनाम घुमत होता आणि आमच्या मनात फक्त एकच भाव होता, धन्य झालो. मंदिरातून दर्शन घेऊन आम्ही बाहेर पडलो. मंदिराच्या बाजूला एक मठ होता. मठात मारुती आणि शंकराची मूर्ती होती. शेजारी एक पंडित बसले होते. मठातून बाहेर पडताच समोर आम्हाला 2 नंदी दिसले. दोघेही मंदिराच्या दिशेला मन लावून बसलेले, जणू महादेवाच्या दर्शनात लीन. नंदीच्याच बाजूला एक दीपज्योत स्तंभ होता. नंदी जो भक्ती आणि प्रतीक्षेचं प्रतीक आहे, आणि त्याच्या शेजारील हा दीपज्योत स्तंभ जी श्रद्धा आणि प्रकाशाचं प्रतीक आहे. त्या स्तंभाच्या खाली देवाच्या मूर्ती होत्या. फक्तच त्या स्तंभाकडे पाहिलं आणि पुढे निघालो. पुढे बाजूला एक सर्वतीर्थ नावाचा कुंड होता. त्या कुंडात श्री गणेशाची मूर्ती होती. आम्ही हात जोडले आणि पुढे निघालो. मंदिरातून बाहेर पडलो आणि नजरेला मागे वळून पाहिलं. समोर भीमाशंकर मंदिराचा कळस, संपूर्ण धुक्याने वेढलेला, पण तरीही तेजस्वी आणि प्रभावी. अगदी त्या कळसाच्या खाली एक छोटंसं पत्र्याचं शेड होतं. त्यावर एक छोटंसं माकड अगदी निष्पापपणे खेळत होतं. तो क्षण असा होता जणू प्राणी आणि निसर्ग हे एका फ्रेममध्ये ओढवलेले. मंदिराच्या समोरच प्रभू रामचंद्रांचे मंदिर होते. मंदिरात पाऊल ठेवताच नजरेला दिसली लक्ष्मण, प्रभू श्रीराम आणि सीतामातेची मूर्ती. डाव्या बाजूला राधाकृष्णाची लाडकी मूर्ती होती. ते बघून क्षणभर गोविंदाची वृंदावन लीला डोळ्यासमोर उभी राहिली. तर उजव्या बाजूला होती ती दुर्गा मातेची तेजस्वी मूर्ती. बाजूलाच नव मातेचे मंदिर, माता अनुसया, माता अन्नपूर्णा, माता भुवनेश्वरी, माता त्रिपुर सुंदरी, माता अष्टभुजा, माता भगवती, माता धुमावती, माता बगलामुखी आणि माता चिन्हबद. मंदिर दर्शनानंतर आम्ही पुढचा प्रवास सुरू केला, गुप्त भीमाशंकराकडे. आम्ही पुढे निघालो आणि कडेला वाहणारा ओढा आमचा सोबती झाला. रस्त्यात एक साधू बाबा दिसले. ते काही बोलले नाहीत, पण त्यांच्या नजरेने वाट दाखवली. चहूबाजूंना गर्द झाडी, मधूनच येणारा पक्ष्यांचा किलबिलाट आणि त्या शांतीत लपलेला एक गूढ आवाज. त्या ओढ्याच्या काठावर झाडावर माकडं धावत होती, उड्या मारत होती. जसं जसं जंगलात शिरत होतो तसं तसं निसर्गाचं रौद्र पण भव्य रूप समोर येत होतं. पण आतून एक ऊर्जा, एक ओढ होती, गुप्त भीमाशंकर दर्शनाची ओढ. पुढे तो ओढा आम्हाला आडवा आला. मग काय, चप्पल हातात घेतली, पायानं थेट पाण्यात उडी मारली. जास्त पाणी नसल्यामुळे आम्ही तो सहज पार केला. मी मोबाईल काढला, सेल्फी मोड ऑन केला आणि झकास व्हिडिओ शूट सुरू केला. मागे हिरवळ, हलणारे पान, पक्ष्यांचे आवाज, एकदम नैसर्गिक सेटअप सारखं वाटत होतं. मग मी एक मोठ्या दगडावर उभा राहिलो आणि दोन्ही हात पसरून वियर्ड पोज केली. मित्र हसून म्हणाला, इंस्टाग्राम साठी का? मी म्हणालो, नाही रे, या क्षणासाठी आहे. जेव्हा हे आठवणीत राहील तेव्हा हे फोटो, व्हिडिओ हाच पुरावा असतो. पुढे गुप्त भीमाशंकराच्या दिशेने निघालो. पण एका ठिकाणी चुकून आम्ही उजवीकडे न जाता सरळ पुढे गेलो आणि ते लक्षात येता आम्ही 5 किलोमीटर खाली उतरलो होतो. रस्ता चुकल्याने जरा वैतागच आला होता, परंतु समोरचा नजारा पाहून मन भारावून गेलं. चारही बाजूंनी घनदाट जंगल, धुक्याची चादर आणि शांततेचा गडद चाचलेला आवाज. सळसळणारा वारा अंगावर शहारे आणणारा होता. गवताळ माळ रानावर काही गायी चरत होत्या. तिथे कोणीही राखण करणारा जांगळी दिसत नव्हता. शेवटी परतीचा मार्ग घेऊन गुप्त भीमाशंकरापाशी पोहोचलो. बाजूलाच ओढा वाहत होता. त्या पाण्याचा स्पर्श जणू थेट हिमालयातील गंगाजल हातात घेतलं असं वाटत होतं. आज महादेवाचं अत्यंत गूढ आणि प्राचीन रूप पाहिलं. महादेवाचं दर्शन घेतलं आणि आम्ही पुढे निघालो. पुढे आम्ही मेन मंदिरापाशी आलो. तिथे सुंदर मारुतीचे मंदिर दिसले. मंदिरातच शेंदूर लावलेल्या मारुतीची मूर्ती होती, ज्यावर छोटस छत होतं. मूर्तीलाच मागे फरशा होत्या. त्या फरशांवर सीताराम सीताराम लिहिले होते. तिथून पुढे आम्ही निघालो कोकण कड्याकडे. जंगलाच्या त्या अरुंद वाटेने आम्ही चालत होतो. सतत बदलत असलेलं वातावरण आणि निसर्गाचा दरवळ.
हलकासा पाऊसही पडत होता. त्या थेंबांनी संपूर्ण वातावरण बदलून टाकले होते. थंडगार वारा मनाला स्पर्श करून जात होता. पावसात चालताना पानांवरून घसरून पडणारे थेंब आमच्यावर आदळत होते. त्यात एक वेगळीच मजा होती. थोडीसा गारवा आणि थोडीशी भीती, पण खूप सारा उत्साह. पुढे जात होतो तेवढे धुकं वाढत होते. त्या धुक्यामुळे समोरचे काहीही दिसत नव्हते. त्यामुळे कोकण कड्यावर पोहोचल्यावर काहीच दिसेना, फक्त धुक्याची शुभ्र चादर होती. त्यानंतर आम्ही अंजनी मातेच्या मंदिरात आलो. मंदिर लहान होतं, पण शांततेने भरलेलं होतं. मूर्ती अतिशय सुंदर होती, पाषाणात कोरलेली, डावीकडे हलकीशी वाकलेली. डोळ्यात माया, वात्सल्य आणि एक विलक्षण तेज होतं. अंजनी मातेचं दर्शन घेऊन आम्ही खाली निघालो. खाली येताच रोकडा हनुमानाच्या मंदिरात आलो. उभा असलेल्या मारुती रायांच्या पाषाणाचा देखणा आणि मजबूत अवतार नजरेत भरून जातो. त्यानंतर समोरच असणाऱ्या शनिदेवाच्या मंदिरात येताच काळसर रंग, डोक्यावर टिळक, डोळ्यात गंभीर व न्यायप्रिय भाव, न्यायाचे व कर्माचे रक्षक. दर्शन घेऊन बाहेर पडताच बाजूला असणाऱ्या कुंडात महादेवाची मूर्ती होती. आमच्या या भीमाशंकराच्या प्रवेशात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा.